नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा मराठी या विषयाचा पेपर 3 तासात कसा कव्हर करायचा, टाइम मॅनेज कसा करायचं आणि कोणत्या विभागाला किती वेळ द्यायचा, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा मराठीचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 तास हा देण्यात येतो. तर विभाग एक गद्य जो असणार आहे तो तुम्हाला एकूण 18 मार्क्सचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 हे स्वमत लिहायचे आहेत, जे तुम्हाला 3-3 मार्क्स, 2 स्वमत असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 3 मार्क्ससाठी प्रत्येकी स्वमत असणार आहे. त्यामुळे तुम्ही विभाग एक गद्य विभागास 45 मिनिटं द्यायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो विभाग पद्य असणार आहे तो तुम्हाला 16 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 असणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला 30 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे आणि त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात यामध्ये लिहिण्यासाठी घालवायचा नाही, कारण यामध्ये आकलनकृती असतात, त्या 2-2 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला इथे खूप सारे उत्तर लिहावं लागत नाही. तर तुम्हाला त्यामध्ये जे सरळ अर्थ आणि काव्यसौंदर्य आहे त्यामध्ये तुम्हाला जरा जास्त वेळ हा द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही विभाग 2 या पद्य विभागास किती 30 मिनिटे द्यायचं आहे. तर विभाग 1 गद्य जो होता त्याला 45 मिनिटं आणि त्यानंतर विभाग 2 जो आहे त्याला किती 30 मिनिटं हा वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 3 स्थूल भाषण जो 6 मार्क्सचा असणार आहे, त्यासाठी तुम्ही 20 मिनिटे इतका वेळ दिला पाहिजे, कारण यामध्ये तुम्हाला 2 कृती सोडवायच्या असतात आणि ज्याला मार्क्स किती 3-3 मार्क्स असतात. एकूण 6 मार्क्सचे हे स्थूल वाचन असल्यामुळे तुम्हाला इथे 20 मिनिटंही द्यायची आहेत. तर विभाग 1 यास 45 मिनिटं, विभाग 2 यास 30 मिनिटं आणि विभाग 3 यास 20 मिनिटं. तर अशा तऱ्हेने तुम्ही पुढील विभाग जो आहे भाषा अभ्यासचा, तो देखील व्याकरणाचा तुम्हाला सोपा असल्यामुळे इथे तुम्हाला 16 मार्क्सचा प्रश्न आहे हा, त्यामुळे इथे तुम्हाला किती 20 मिनिटं हा वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनाचा जो विभाग आहे त्यामध्ये तुम्हाला 50 ते 60 मिनिटं म्हणजे 1 तास हा वेळ द्यायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला असं पत्रलेखन जे आहे ते पहिल्या 10 ते 12 मिनिटात व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर बघा, दुसरा जो जाहिरात लेखनाचा प्रश्न आहे त्याला देखील तुम्ही 10 ते 12 मिनिटं देऊ शकता. त्यानंतर जो बातमी लेखन आहे त्याला देखील तुम्ही 10 ते 15 मिनिटं तुम्हाला बातमी लेखन व्यवस्थित लिहायचे असते, त्यामुळे परिच्छेदामध्ये तुम्हाला इथे 10 ते 15 मिनिटेही द्यायची आहेत. तर अशा तऱ्हेने शेवटचा जो असणार आहे निबंध लेखनाचा, जो तुम्हाला 8 मार्क्ससाठी असणार आहे, त्यासाठी तुम्ही 15 मिनिटं दिली पाहिजेत. तर 8 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला इथे 15 ते 20 मिनिटेही द्यायचे आहेत. अशा तऱ्हेने विभाग 5 यास 50 ते 60 मिनिटं द्यायचे आहेत आणि राहिलेली जी 10 मिनिटं आहेत त्यामध्ये तुमचा कोणता प्रश्न स्किप झाला आहे का, किंवा तुम्हाला जर यामध्ये पठित उत्तरामध्ये एखाद्या आकलनकृतीमधील तुम्हाला उत्तर सापडले नसेल तर ते तुम्ही तिथे लिहू शकता, नंतर शोधून व्यवस्थित लिहू शकता. शेवटच्या 10 मिनिटात अजिबात तुम्हाला कोणताही प्रश्न मोठा जो म्हणजे स्वमतसारखा प्रश्न अजिबात लिहित बसायचं नाही. तर तुम्ही व्यवस्थित सगळे प्रश्न अटेंड केलेले आहेत का ते एकदा पाहायचं आहे आणि कोणता प्रश्न स्किप झाला नाही तर ते व्यवस्थित पाहून तुम्ही या 3 तासात तुम्ही व्यवस्थित टाईम हा मॅनेज करायचा आहे. तर थँक्यू सो मच.